दुपारी ऊन नको, सकाळी सकाळी असलं तर चांगलं आहे. सकाळ सकाळी ट्रॅफिक असले की लय डोकं खराब होतं. होल अँड सोल म्हणजे सर्व जेवढे पण प्रोडक्ट आहेत ना आपले ह्याच्या रिलेटेड, फर्निचरचे रिलेटेड, म्हणजे घरामध्ये जेवढे प्रोडक्ट लागतात ना ते सर्व प्रोडक्ट इथे भेटतात. हा बघा तवा, आता किती दिवस झाला तवा वापरलाच नाही मी. हेल्दी पण झालं, प्लस चविष्ट पण आहे. तर गुड मॉर्निंग. तर आजची सकाळ दादाच्या घरातून होते, तुम्हाला दाखवतो. मस्त सकाळ सकाळ सूर्य आलेला आहे, म्हणजे येतोय अजून. ते बघा तिकडून उगवतोय सूर्य त्या साईडून. तर नमस्कार मंडळी, मी योगेश पिंपळे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज जरा मस्त ऊन पडलेलं आहे. जरा ऊन दुपारी ऊन नको, सकाळी सकाळी असलं तर चांगलं आहे. दुपारचं ऊन लय बेकार, म्हणजे लय कडक असतं आणि गरमी लय वाढते दुपारची. काल आपण इथंच थांबलो होतो कारण सकाळ सकाळ आज लवकर जायचं होतं मला. तर थोडा वेळ नाश्ता वगैरे करूया आणि मग फटाफट आपल्या ऑफिसला निघूया, म्हणजे कामाला निघूया फटाफट. लिंबू. चला आपण नाश्ता करून घ्या फटाफट. नाश्ता वगैरे झालेला आहे, आता निघूया आपल्या ऑफिसला. मी गाडीच घेऊन चालली मोठी, कारण आज पण थोडेसे गिफ्ट वाटायचे आहेत. स्कीमचे गिफ्ट आहेत, दिवाळीची गिफ्ट अजून यायची बाकी आहेत. गिफ्ट वाटूया आणि वर्किंग आपलं स्टार्ट करूया. चला, आता मोठे मोठे गिफ्ट्स होते तर ते वाटायचे होतेच. काल पण वाटले, आज पण वाटायचे. मग ते वाटता बाईकने तर जमणार नाही, पोर्टर करायला लागणार, पोर्टरने जास्त खर्च होणार. आपलं कार घेऊन गेलो, CNG भरायचं मस्तपैकी, सगळं वाटून टाकायचं. मग सकाळ सकाळी ट्रॅफिक असले की लय डोकं खराब होतं. बघ आता मी तुर्बे स्टेशनच्या जवळ आलेलो आहे आणि इथे ना रेग्युलर ट्रॅफिक असते, लय ट्रॅफिक, मायंदाळी ट्रॅफिक येत असते. हा बघा तुर्बे स्टेशन दिसत असेल तुम्हाला. हेच वैताग होतं लय ट्रॅफिकचं. भरपूर रिक्षावाल्याची भरपूर ट्रॅफिक होती काहीतरीच. मी तुर्बे स्टेशनला आलेलो आहे इथे जवळच, म्हणजे आता पुढे चाललोय अजून मी. इथे बघा आयके आहे, तुम्ही कधी या आयकेमध्ये आलाय की नाही माहीत नाही. बघा मस्त शॉप आहे, मी एकदा फक्त विजिट केलं होतं आयके शॉपमध्ये. तो होल अँड सोल म्हणजे सर्व जेवढे पण प्रोडक्ट आहेत ना आपले ह्याच्या रिलेटेड, फर्निचरचे रिलेटेड, म्हणजे घरामध्ये जेवढे प्रोडक्ट लागतात ना ते सर्व प्रोडक्ट इथे भेटतात आणि सॉलिडच आहे. तुम्ही कधी इकडे आला तुर्बे स्टेशनला तर तुर्बे स्टेशन वॉकिंग 5-10 मिनटं वॉकिंगच आहे. तर आला कधीतरी इथं नक्की शॉपिंग करा, बघा कसं वाटतंय. एकदा गेलो तो पण एवढं मोठं ना, ते एका दिवसात फिरणं मुश्किल आहे, पूर्ण दिवस लागेल तुम्हाला ते फिरायला, एवढं मोठं आहे. तर हे एवढं सगळं सामान आहे, तुम्हाला आतून दाखवतो. हे बघा ट्रॉली बॉक्स आहेत, सगळे ट्रॉली बॅग आहेत आणि पाठी 1-2 गॅस स्टोव आहे आणि आयरन मशीन वगैरे आहे सर्व. तर फायनली माझं वर्किंग संपलेलं आहे आणि मी आता चाललो आहे घरच्या साईडला. तिथं ॲक्च्युली पोलीस उभे होते म्हणून मी खाली टाकलं लगेच. काय माहिती तर कोणतरी आले की काय माहीत नाही, पण इथे पोलीसवाले उभे आहेत सर्वीकडे. तर चला डायरेक्ट आपण घरीच जाऊया आता. तर फायनली घरी आलेलो आणि फ्रेश झालेलो आहे. काल तर आपण दादाकडे थांबलो होतो, त्यामुळे काय आपलं जे मूग घातलं ते काय संध्याकाळी खाल्लं झालं. काल रात्री आपण तिकडेच थोडंसं खाल्लं. तर जे परवाचे मूग आणि शेंगदाणे घातलं ते भिजत, हे बघा त्याला मस्तपैकी मोड आलेले आहेत. तर त्याला थोडं धुवून घेऊया आणि थोडंसं तव्यावरती फ्राय करून घेऊया, म्हणजे मस्त लागेल. थोडंसं मीठ टाकूया त्याच्यावरून. तर हे बघा मस्त धुवून घेतलेले आहेत, मोड भरपूर झाले ते बघा, एवढे मोठे मोठे मोड झालेले आहेत.
ठीक आहे, कारण 2 दिवस राहिले ना. काल मी दादाकडे थांबलो तर काल तिकडेच खाल्लो, त्यामुळे याला जास्त मोड. काल जर आपण खाल्लं असतं ना तर थोडेसे बऱ्यापैकी छोटे मोड झाले असते. तर आपण आधी फ्राय कशामध्ये करायचं हे डिसाईड करूया. हा बघा तवा, आता किती दिवस झाला तवा वापरलाच नाही मी. थोड्याला धुवून घेतो मस्तपैकी. पूर्ण तांबरा लागेल, घासून घेतलं पाहिजे. तवा काही कंटिन्यू वापरण्यात नाही ना, त्यामुळे थोडंसं तांबरा लागला का झालेलं आहे, पण ठीक आहे. पाणी सुकलेलं आहे. मला एका मित्राने सांगितलंय की त्यात थोडंसं हलकंसं तेल टाकायचं, हलकंसं म्हणजे. तर ह्याच्यामध्ये मी थोडेसे 10-15 थेंब टाकले. थोडेसे एका मित्राने सांगितलं होतं की थोडंसं हलकंसं तेल टाकायचं आणि थोडं फ्राय करायचं, मस्त लागतं. तवा पण मस्त गरम झालेला आहे. ॲक्च्युली मला ते पॅन घ्यायला पाहिजे होतं, तर मी तवा घेतला, जाऊ घातला. हलकंसं मीठ टाकलेलं आहे, म्हणजे एकदम अर्ध्या चमच्यापेक्षा पण कमी. चला, झालेलं आहे गरम, काढूया. ठेवा इथं 5 मिनटं, खाऊन घेऊया आधी. तर हे ठेवा 5 मिनटं, म्हणजे खाऊन घेऊया आधी आणि नंतर मग एकत्रच भांडी धुता येईल. हे असं झालेलं आहे. चलो आधी बघूया एक शेंगदाणा खाऊन. हे बघा, घेऊया एवढं एक बाईट. मी थोडं ते थंड झालेलं आहे बऱ्यापैकी. एक नंबर लागतं. शेंगदाणा कसं जरा भाजल्यावरती मस्त लागतो तसं, आणि चणा प्लस मूग हे सगळं भाजलं ना भारी लागतं. टेस्ट थोडंसं हलकंसं मीठ टाकलं, मस्त एकदम टेस्टी आहे. हेल्दी पण नाश्ता झाला आणि हेल्दी पण डिनरच पकडा, हेल्दी पण झालं प्लस चविष्ट पण आहे. आता आपण हे कमीत कमी 1 महिना कंटिन्यू खाऊया, बघूया आपल्यामध्ये काय फरक पडतोय का. सकाळी दुपारी दाबून खायचं, अल्टरनेट आपण काहीतरी कधी कधी एकदम हलकं काहीतरी खाऊ, जसं कधी सँडविच झालं, कधी फळं झाली, अजून काहीतरी एक्सपेरिमेंट करू, परत नेटवरती सर्च करू अजून डिनरमध्ये लाईट म्हणजे वेट कमी करण्यासाठी काय काय खाऊ शकतो. तर जरा मी आता संपून घेतो. उद्या संध्याकाळचं आपण डिनर परत ते भिजत ठेवूया, मूग आणि शेंगदाणे आणि चणे. त्यावेळेला चणे थोडं जास्त टाकूया, शेंगदाणे थोडं कमी आणि मूग पण थोडं कमी. तर त्याला संपून घेऊया फक्त. तर चला फटाफट भांडी धुवून घेऊया. त्या अगोदर मूग आणि चणे तर घालून ठेवूया उद्यासाठी. तर एवढे घेतलेले तुम्ही, थोडे शेंगदाणे घेतले, चणे मूग यावेळेला थोडंच टाकलेत एकदम, आणि चणे थोडं जास्त, शेंगदाणे थोडंसं नॉर्मल. आपले सर्व मूग शेंगदाणे चणे भिजत घातलेले आहेत. आता फटाफट भांडी धुवून घेऊया. तर चला, भांडी वगैरे धुवून झालेले आहेत आणि आपला डिनर पण झालेला आहे मस्तपैकी हेल्दी. तर आता थोडंसं एडिटिंग वगैरे करूया. आणि हां, मला एक विचारायचं आहे की तुम्ही मला कमेंट करून सांगा, जर तुम्ही लास्टपर्यंत बघत असाल व्हिडिओ तर माहीत नाही, पण लास्टपर्यंत कोणी एवढं बघत नाही माझा व्हिडिओ, मला माहीत आहे.
तर तुम्ही सांगा मला की हेल्दी डिनर किंवा हेल्दी स्नॅक्स वगैरे असं आपण काय खाऊ शकतो. म्हणजे रात्री जेवताना तरी म्हणजे एकदम लाईटली पाहिजे आणि आपल्याला प्रोटीनवालं पाहिजे, कारण मला वजन कमी करायचं आहे. तर अशा कुठल्या रेसिपी असेल तुम्ही ते कमेंट करून सांगा किंवा मला शेअर करा. ज्यांच्याकडे नंबर असेल त्यांनी शेअर करा आणि ज्यांच्याकडे नंबर नसेल त्यांनी कमेंटमध्ये मला सांगू शकता. तर चला तर मग हा व्हिडिओ आपण इथे स्टॉप करूया. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.